दुनेरी पडद्यावरती आपण पाहतोय जय हनुमान स्पोर्ट पायगाव आयोजित जय हनुमान चषकाचा हा भव्य दिव्य विद्यमान सोहळा आलेल्या तमाम माझ्या लाडक्या प्रेक्षकांचं सहर्ष स्वागतम सुस्वागतम। मॅच क्रमांक दुसऱ्या फेरीतील पहिला आपण या ठिकाणी पाहणार आहोत। पीर बाबा स्पोर्ट पापडी आणि त्यांच्या अगेन्स्ट आई माऊली स्पोर्ट नागले। पहिला बॉल निलेश बंद्रेचा ओव्हर द पिच बॉल समोरच्या दिशेने ड्राइव्ह केले। एक सिंगल या ठिकाणी मिळेल आणि सिंगलच्या मदतीने धावफलक मात्र या ठिकाणी ऑन झालाय आई माऊली स्पोर्ट नागले टीमचं। निसर्गाच्या सानिध्यामध्ये लपलेलं हे सुंदर मैदान या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। खऱ्या अर्थाने या ठिकाणी पण पाहिलं तर मग धनंजयची गवळी त्याच्यानंतर नितीनची गवळी यांच्या माध्यमातून ही खेळपट्टी हे मैदान या ठिकाणी सजवलं गेलंय। त्यानंतर या स्पर्धेकरता आपण पाहिलं तर भरपूर जणांना सहकार्य केलंय। परंतु या मैदानाबद्दल सांगायचं गेलं तर न्यू मिलेन्स 40+ जी टीम आहे, त्याच्यानंतर रिचा स्मृती स्पोर्ट 40+ ची जी टीम आहे, सर्वांनी खूप चांगलं सहकार्य ग्राउंड बनवण्यासाठी मात्र या ठिकाणी केलं गेले। त्यांचं देखील आम्ही मनापासून आभार या ठिकाणी व्यक्त करतोय। त्यानंतर खार्डीचे भावेश पाटील देखील असतील, त्यांना देखील या ठिकाणी त्यांचे देखील आभार व्यक्त करेन। मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर मग विकेटची दाट शक्यता होती आणि ती मिळवली गेली आहे, कारण जेलच्या स्वरूपामध्ये मात्र फलंदाज महेश मात्र बाद झालेत। आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय नंबर 3 या क्रमांकावरती कुंदन 5 मारे संघाचे संघनायक आहेत। आता मात्र त्यांना नंबर 3 या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये पाहतोय निलेश बंद्रेची चांगली बॉलिंग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। ब्लॉक हॉल मध्ये चेंडूच्या हातांनी डीप लॉंग लेगला मात्र यावेळेस चेंडू रवाना होतोय। चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी जरूर झाली आहे, परंतु 2 धावा एक्युरेटपणे या ठिकाणी पूर्ण केलेत। दोन टीमची धावफलक 3 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे। षटकातील पुढील बॉल ओहो सुंदर चेंडूच्या हाताळणी ऑड बिहेनची देखील अपील केली होती पंचांकडे, परंतु चांगली लेंथ या ठिकाणी पाहायला मिळते। अगदी बॅटरचं फुटवर्क जे आहे ते ओळखलं होतं, त्याला अनुसरून चेंडूचा अचूक टप्पा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला। निलेश बंद्रेच्या माध्यमातून चांगले बॉलिंग या ठिकाणी करतोय। पुढील बॉल लोअर फुल टॉस बॉल, काय जबरदस्त यावेळेस पिक केलाय बॉलला, चेंडू निघून गेलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे। 4 धावांन करता येतो चौकार 4। काय जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळाला डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने। कुंदनच्या बॅट मधनं चौकार आला, चौकारानं धावफलक आपण पाहिलं तर मग पोचलं गेलंय ते एकंदर 7 या आकड्यावरती। चेंडू फेकून झाले 5। शेवटचा बॉल या षटकातील ओहो सुंदर चेंडूच्या हाताळणी अगदी यष्ट्यांच्या समोर यावेळेस ही लेंथ पाहायला मिळाली होती, परंतु तिथून थोडा आपण पाहिला तर हलकासा चेंडू बाउन्स झाला। अगदी त्याच्यानंतर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावला गेला। हा डॉट बॉलने झाली या पहिल्या षटकाच्या ठिकाणी समाप्ती। धावफलकावरती धावा लागल्या गेल्या 7। नंबर 2 चं षटक टाकण्याकरता उभरता सीतारा पीर बाबा स्पोर्ट पापडी टीम कडून आयुष वाघे। अगोदरच्या मॅच मध्ये काय जबरदस्त बॅटिंग मात्र आयुषची पाहायला मिळाली होती पहिल्या मॅच मध्ये। विहा विरायलन धानिवच्या विरुद्ध मध्ये चांगले बॅटिंग बॉलिंग तेवढी चांगली पाहायला मिळाली नव्हती, परंतु बॅटिंग लाजवाब होती। परंतु ह्या मॅच मध्ये कशा प्रकारे बॉलिंग केली जाईल। पहिला बॉल
ओहो, इनफिल्डच्या वरून सुंदर स्ट्रोक या ठिकाणी पाहायला मिळतोय. चेंडू निघून जाईल डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावांकरता इथे षटकार. धन्यवाद. डीजे फुल टप्प्याची लेन होती. वेट अँड वॉच. काय जबरदस्त बॅकफुट पंच पाहायला मिळाला होता. यावेळेस ब्लॉक हॉल मध्ये चेंडूच्या हाताळणी. डॉट बॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. पे अँड मिस. हवाई हल्ला करण्याचा प्रयत्न. मिस टाइम स्ट्रोक या ठिकाणी आपण पाहिलं तर मग स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये झेल पकडण्यामध्ये अयशस्वी ठरले त्या ठिकाणी आयुष वाघे. 2 धावा मात्र ठिकाणी पूर्ण केलेत. तुषारचा झेल मात्र ठिकाणी सोडला गेलाय. झेल सुटलाय. आता मात्र त्याचं भुगतान या ठिकाणी भरावं लागेल. यावेळेस झेल सुटला. खेळ मात्र या ठिकाणी पलटला आणि त्याचा भुगतान या ठिकाणी भरताना आपल्याला पाहायला मिळालाय. षटकार. धन्यवाद. षटकातील पुढील बॉल. चेंज ऑफ द बेस. गतीमध्ये परिवर्तन. यावेळेस देखील लेंथ ओळखली आणि काय जबरदस्त बैठक स्ट्रोक. षटकार. 6. धन्यवाद. अडीच. आयुष्यात एखादी गोष्ट साध्य करायची असेल ना तर मेहनत घ्यायची तयारी आणि ध्यास आणि इच्छाशक्ती असली पाहिजे आणि ते सर्व या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. हवाई हल्ला. परंतु यावेळेस आपण पाहिलं तर एलिव्हेशन प्रॉपर करू शकला नाहीये. झेलच्या स्वरूपामध्ये मात्र या ठिकाणी तुषार चौधरी बाद होतील. आउट. धन्यवाद डीजे. थँक्यू सो मच. सुरुवातीचं आमचं डगआउट आहे तिकडे गाड्या ज्या आहेत त्या रस्त्यामध्ये पार्किंग करू नका. आम्ही तिकडनं येण्यासाठी जो रस्ता ठेवलाय तो रस्ता मोकळा ठेवायचा आहे. गाड्या अगदी आपण साईडला पार्किंग करा. आपल्याकडे भरपूर जागा आहे. रिक्षा आहे त्या ठिकाणी. इकडे येण्यासाठी रस्ता ठेवायचा आहे. धावफलक आपण पाहिलं तर मग पोहोचले गेले 27 आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर 7 धावा आणि त्याच्यानंतर दुसऱ्या ओव्हर मध्ये 20 धावा खर्च केल्या आयुष वाघेनं. त्याच्यामध्ये आपण पाहिला दमदार शो तुषार चौधरी. आता मात्र ते बाद झाल्यानंतर कुणाल दुमाड आलाय. अजूनही 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे या इनिंग मध्ये. सोहमचा पहिला बॉल फुल्लर लेनचा होता. मिस केला या ठिकाणी कुंदन पाचमार या खेळाडूने. अन्नाचा कण आणि आनंदाचा क्षण कधीच मिस करायचा नसतो. या ठिकाणी आपण पाहिला तर मग फुलटॉस बॉल जो आहे तो मिस केलाय. डॉट बॉलने मात्र षटकाची झाली आहे सुरुवात. इथून पुन्हा एकदा ऑन स्ट्राइक वरती कुंदन. हवाई हल्ला अगदी बॉलच्या मिनिट मध्ये आले आणि तिथून मात्र काय बॉलला रीज केलाय. सुंदर हा षटकार या ठिकाणी पाहायला मिळतोय कुंदनच्या बॅट मधनं. 6
षटकार. षटकाराने धावफलक आपण पाहिलं तर पोहोचलं गेलं एकंदर 33-33 च्या आकड्यावरती. पुन्हा एकदा फुल टॉस बॉल. आबेल मोजमार हा चेंडू देखील जाईल काऊ कॉर्नरच्या डोक्यावरनं सीमा रेषा पार. षटकार 6. धन्यवाद डीजे. संतोष कुम या ठिकाणी जर आले असतील तर त्यांना विनंती आहे आपण आमच्या च्या दिशेने यायचं आहे. आपलं देखील सहर्ष स्वागत. त्यानंतर कृष्णा भोईर, साईनाथ भोईर यांना देखील आम्ही विनंती करतोय. कृष्णा भोईर यांचा उल्लेख केला तर वसई तालुका आदिवासी असोसिएशनचे सदस्य देखील आहेत. संतोष कुम देखील सदस्य पाहायला मिळत आहेत. त्यानंतर प्रकाश तुंबडा जर आले असतील तर त्यांनी देखील यायचं आहे. ते देखील आपल्याला सदस्य पाहायला मिळत आहेत. यावेळेस समोरच्या दिशेने लॉफ्ट करायचं होतं. फटका फसला गेलाय. कुंदन पास मारे देखील झेलच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी होतील आउट. यत्नेश दुमाडा न्यू बॅटर मैदानी शार्क मध्ये नंबर 7 या क्रमांकावरती आपल्याला पाहायला मिळेल. फलक आपण पाहिलं तर 39-39 ऑन द स्कोर बोर्ड. सोहमचा पुढील बॉल. ओहो यावेळेस खूप सुंदर स्ट्रोक पाहायला मिळतोय यज्ञेशच्या बॅट मधनं. अगदी खाली क्षेत्र होतं आणि त्या खाली क्षेत्रातून बॉल मात्र सीमारेषेच्या बाहेर रवाना झालाय 4 धावांड करता. या 4 टीमची टोटल पाहिली तर पोहोचली जाते ती म्हणजेच 43 आकड्यावरती आणि इथून जिंकण्याकरता 44 धावांचं लक्ष असणार आहे. चला नेक्स्ट मॅच आपण या ठिकाणी पाहणार आहोत. दोन संघामध्ये ओम सागर ब्राह्मणगाव आणि त्यांच्या समवेत टायगर स्पोर्ट बिपाडा. चला टॉस बॉक्सच्या दिशेने लगेच 2 कर्णधार आपण यायचं आहे. धन्यवाद डीजे. थँक्यू सो मच. वेलकम कृष्णाजी भोईर. सर्वप्रथम आपलं सहर्ष स्वागत आहे आमच्या या स्पर्धेमध्ये. त्यानंतर चला ओम सागर स्पोर्ट ब्राह्मणगाव टीमचे संगणक टॉस या ठिकाणी केला जाईल. चला हर्षदजी ठाकरे यांना विनंती करून आपण या आपल्या शुभ हस्ते आपण टॉस या ठिकाणी संपन्न करणार आहोत. टॉस बॉक्स जर आपण पाहिला तर स्वर्गीय संदेश मनोहरजी गवळी आणि त्यानंतर तिच्याताई धनंजय गवळी यांच्या स्मरणार्थ हा टॉस बॉक्स या ठिकाणी पाहतोय.
टॉस या ठिकाणी संपन्न केला जाईल. छापाचा कॉल टायगर स्पोर्ट विपडा टीम कडून आणि छापा येतोय. तर शुभेच्छा द्यायच्या आहेत हर्षद आपण आणि पुन्हा एकदा व्यासपीठावर विराजमान व्हायचंय. टॉस जिंकलाय कृष्णा भोईर. डिसिजन काय? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. एक महत्वाचा प्रश्न विचारेन, ओमसागर ब्राह्मणपाडा विरुद्ध कधी मॅच झाला होता का? हो झाला होता. रिझल्ट काय होता? आम्हाला एकदाच हरवले होते. एकदा हरवलाय म्हणजे प्लस पॉइंट मध्ये ते आहेत. प्लस पॉइंट मध्ये ते आपल्याला पाहायला मिळतात. तुम्ही मायनस मध्ये आहात, परंतु यावेळेस काय प्लॅनिंग केली जाईल मैदानाच्या आतमध्ये? प्लॅनिंग ते ग्राउंडच्या आतमध्येच करूया. येस, शुभेच्छा. मॅचला देखील सुरुवात होते. टॉस जिंकला असता तर काय डिसिजन घेतला असता? बॅटिंग. परंतु यावेळेस फिल्डिंग करायची आहे, सॉरी बॅटिंग करायची आहे. तुम्हाला देखील आम्ही शुभेच्छा देतो. मॅच देखील ऑन होते. जाऊया आपण मॅचच्या दिशेने. पुन्हा एकदा समालोचन कक्षामध्ये सज्ज असतील व्हॉइस ऑफ काजूपाडा ठाणे परिसरातील एक बुलंद आवाज. पुन्हा एकदा तुमच्या आम्हाला या ठिकाणी जॉईन होता जयश्री डुकले. थँक्यू. पहिलाच बॉल, वाघाची दहाड, खोदला पहाड आणि चेंडूला उडवलाय सीमारेखा पार. निलेशच्या बॅट मधून षटकार. जबरदस्त फटका पाहायला मिळाला. बघा, प्रत्युत्तरास प्रत्युत्तर मिळणार हे संकेत मात्र दिलंय. लक्ष जरी मोठं असलं, आमचे इरादे देखील छोटे नाहीत. आम्ही देखील मोठे आहोत. आमच्याकडलं क्रिकेट देखील तसं आहे आणि ते दर्शवलं गेलंय. समोरच्या दिशेने विषम मध्ये खेळलेला फटका पाहायला मिळते. लॉंग ऑफच्या दिशेने खेळाडू आहे तिथे चांगली फिल्डिंग पाहायला मिळाले. बघा, पहिल्या बॉलवर जरी षटकार पडला पण परंतु इथे या मॅच मध्ये आम्ही लढाई करणार आहोत. बघा, एका बॉलने मात्र मॅचचं चित्र पलटतंय, परंतु ही मॅच पलटण्याची धमक आमच्याकडे देखील आहे. जयेंद्र वाघे आणि निलेश बंदरे. जरी आपण बघितलं पहिल्या बॉलवर षटकार, परंतु इथे तुषार कच्चा खेळाडू नाहीये. हो, वेगवान चेंडू हाताळला होता. बघा, मार्जिन ऑफ एरर. अगदी हा चेंडू जवळ यष्ट्यांवर फेकण्याचा प्रयत्न होता, परंतु तुषार इथे आपण पाहू शकतोय बरोबरीचं उत्तर देण्याचा ताडोताड प्रयत्न करताना पाहायला मिळतोय. हॅलो, कल्पेश सापटे यांनी आमचा संपर्क साधायचा आहे. कल्पेश सापटे, आपण संपर्क साधा. ज्या काही फॉर्मॅलिटीज आहेत त्या देखील पूर्ण करायच्या आहेत. इथे आपण बघितलं तर बिग विकेट मिळाली आहे. उल्लेख हाच केला होता, जरी षटकार पडलाय परंतु माघार नाही घेणार मी. खेळाडू आहे, उत्तरास प्रत्युत्तर मिळेल आणि दिलंय. जयेंद्र वाघेची मोठी विकेट एकटे मिळवले आणि पहिला मोठा धक्का पीर बाबा पापडी संघाला मैदानाच्या मध्ये लागतोय. थँक्यू डीजे. असं म्हटलं जातंय ना की या कर्मभूमीच्या जगात श्रम तर प्रत्येकाला करावेच लागतात. देव तर हातामध्ये फक्त रेषा देतो, परंतु त्या रेषेमध्ये मेहनतीने हे रंग मात्र आपल्याला भरावे लागतात. मेहनत तर करावीच लागेल. सामना जिंकायचा आहे ना. जय हनुमान पायगाव चषकामध्ये जर आपल्या आजच्या दिवसामध्ये अभिराज्य गाजवायचं आहे ना, तर मग बॅटिंग असो की बॉलिंग असो, दोन्ही क्षेत्रामध्ये आपल्या संघाच्या माध्यमातून किंवा आपल्या माध्यमातून जितकं होईल तितकं चांगले प्रयत्न आम्ही करणार आहोत. दोन्ही संघांना शुभेच्छा. दोन्ही संघांना व्हेरी ऑल द बेस्ट. सोहन दळवी आल्या मोठा धमाका करण्याच्या प्रयत्नामध्ये हवेत चेंडू भरपूर वेळ हवेत होता. खाली क्षेत्रामध्ये चेंडू पडलाय, परंतु धावा मिळाल्या. इथे दोन कॅप मध्ये होता. बघा, डिस्टन्स देखील भरपूर कव्हर करायचं होतं आणि ते तितकं सोपं नाहीये. बघा, 30 यार्ड सर्कल पर्यंत हा चेंडू पडला, कारण की बाउंड्री ते 30 यार्ड सर्कलचं जे डिस्टन्स होतं ना, खूप होतं आणि कव्हर करण्यासाठी खेळाडूला भरपूर आणि भरपूर मेहनतीने तिथे पोहोचणं अनिवार्य होतं. ते पोहोचू शकले नाहीये, परंतु प्रयत्न चांगले केले. धावा मिळाल्या दोन. ऑन साइडला मात्र या वेळेला अगदी पिकअप शॉट, चांगला फटका, गुड कनेक्शन, सरळ निघून चाललाय. हवेच्या लाटांवर स्वार हा चेंडू निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या पार. जय हनुमान चषकातील हा लय दर्जेदार षटकार. 6 धावा.
थँक्यू डीजे. बघा इथे दोन चांगले मोठे फटके आले. टोटल 16. अपच्या दिशेने आपटून टाकण्याचा प्रयत्न. इथे ताकद आहे या खेळाडूची, नाही थांबणारे. बघा षटकार षटकार षटकार, 3 षटकार पडलेत या ओव्हर मध्ये. एक विकेट देखील आली, परंतु जिथे आपण पाहिलं धावा मोठ्या खर्च केल्या. मार पडला गेला तुषारला या ओव्हर मध्ये, परंतु टीमची टोटल आपण बघितली ना तर 1 विकेट गेला. त्याला मात्र आपण पाहतोय काही फरक पडत नाही असं दर्शवून दिलं सोहन दळवीने. आल्या आल्या जिद्दीने उत्तर दिलं गेलं. 2 उत्तुंग षटकार ठोकले. पहिले षटक फिनिश. पाहतोय 42 धावा अगदी पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. 12 चेंडूचा खेळ राहिला. आता 12 चेंडू मध्ये 22 धाव्यांची गरज. बघा मॅच अजून आहे. मॅचला आपल्या बाजूने पलटवलं जाऊ शकतंय, परंतु त्याच्यासाठी गोलंदाजी चांगली करावी लागेल. बॉलिंग ट्रॅकवर दुसऱ्या क्रमांकाचा स्पेल उमेद, ज्याने पहिल्या मॅच मध्ये भरपूर चांगली कामगिरी केली. सुंदर गोलंदाजी, विकेट टेकर बनला होता. 12 मध्ये 22, सरासरी 11ची. इथे या मैदानावर आपण बघितलं धावा येतात, तर इथे शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ ठरेल हे नक्कीच पाहायला मिळेल तुम्हाला. नो डाऊट अबाउट इट. समोरच टाकलाय. आता मात्र सोडेल का तर नाहीये. आला तसा गेला सरळ बाउंड्रीच्या बाहेर. 6 धावा. ब्रँड अँबॅसेडर ऑफ APL आदिवासी प्रीमियर लीग 2025 ज्यांची निवड केली आहे तेच ब्रँड अँबॅसेडर म्हणजेच ॲप्पी प्रकाशजी तुंबडा, त्यांचं देखील इथे शुभागमन झालंय. वेलकम ॲप्पी जे आपलं सहर्ष स्वागत. विनंती करतो की आपण या अतिथी कक्षामध्ये विराजमान व्हा. टीमची टोटल आपण बघितली. या सिंगलने पुढे सरकले. 10 मध्ये अगदी धावांची गरज आता आहे ना. 15 हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न. हवेत आहे. झेल निर्माण. पकडला जाईल का? हो, पकडली गेली आहे. बघा या मॅच मध्ये विकेटची गरज होती, विकेटची दरकार होती. विकेट मिळवण्याचं कार्य केलंय सोहन दळवीची. आक्रमक खेळीला मात्र समाप्त केलंय. मोमेंटमला मात्र पकडला जाईल का या मॅच मध्ये? ऐमावली नागले संघ कमबॅक करते का? पाहूया. जाऊया डीजेकडे. थँक्यू डीजे. आयुष वाघे मागच्या मॅच मध्ये जबरदस्त खेळी त्यांची पाहायला मिळाली. अगदी ते मैदानाच्या आतमध्ये इन झाले. भवेशजी बाबर आपल्या देखील सहर्ष स्वागत करतोय. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे सदस्य भवेशजी बाबर असतील. त्याचनंतर प्रकाशजी तुंबडा विनंती करतो आपण या मंचावर विराजमान व्हा. हो 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 हो, नाही नाही, हे तर नाही करायचंय तुम्हाला मित्रांनो. जर असं कराल तर मग काही नाहीये. आणि हा आलाय चौकार. धन्यवाद डीजे. बघा या आधीच्या चेंडूवर काय घडलं होतं की मोमेंटम तुम्ही आपल्या बाजूने वळवला, परंतु खराब क्षेत्ररक्षणाचा दर्जा आहे ना, मोमेंटम पुन्हा एकदा समोरच्या संघाला दिले. आयुष या वेळेला आपण बघितलं तर चांगला फटका खेचून मारण्याचा प्रयत्न करत होते. अगदी 10 मिनिट तिथे एक टीमची टोटल मात्र पोहोचली गेली आहे. फलकावर पाहतोय आपण 34 रन 34 षटकामध्ये फेकून झालेली चेंडू आपण पाहिले 5 धाव्यांची गरज आहे. सामना जिंकण्यासाठी आपण पाहिली आहे ना जवळजवळ 7 चेंडू आणि 10. 7 चेंडू 10 म्हणजे हा चेंडू निर्णायक ठरू शकतोय. हो 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 हो, चांगला चेंडू अगदी खोल मध्ये हाताळला, परंतु हे करणं जिथे आपण पाहू शकतोय ना डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. बाईच्या स्वरूपात मिळाली 1 धाव. अगदी मॅच मध्ये ज्याप्रमाणे बरोबरीमध्ये चाललेली पाहायला मिळते पीरबाबा पापडी टीम. पहिल्या षटकामध्ये अगदी धावा 22 आल्या, परंतु इथे थोडासा कमबॅक करून दिलं गेलं गोलंदाजाने, परंतु 6 चेंडू आणि 9 धावा. हे चित्र आहे अजून सुद्धा हा मॅचला जिंकण्यासाठी. 2 मध्ये 35 आल्यात, परंतु आता एकामध्ये 9 हव्यात. मात्र होतील की नाही आहे मात्र हा मोठा प्रश्न आहे प्रेक्षकांच्या मनामध्ये, तुमच्या मनामध्ये, आमच्या मनामध्ये. प्रश्नाचं उत्तर मिळेल, परंतु तत्पूर्वी जाऊया आमचे डीजे ऑपरेटर अमर कोळी यांच्याकडे. गाणं ऐकूया आणि त्यानंतर मॅचला पुन्हा एकदा सुरुवात करूया.
थँक्यू डीजे. गावदेवी चिंचोटी पाटीलपाडा टीमचे कर्णधार असतील. या स्पर्धेच्या महत्वपूर्ण फॉर्मॅलिटीज असतील त्या आपण पूर्ण करा. आयोजक हे सूचना देतात, आपल्यापर्यंत ही सूचना पोहोचवण्याचं कार्य करतोय. 6 चेंडू आणि रोखायचे आहेत 9 धावा. होऊ शकतायत किंवा रोखल्या पण जाऊ शकतायत. पहिला बॉल आपण बघितलं, काय घडलंय. डेफिनेटली गोलंदाजी चांगली होत आहे. निलेशने मन बनवलं होतं की चेंडूला फक्त डिपॉझिट करायचंय, परंतु थांबलाय, मैदानाच्या आतमध्ये थांबलाय. गोलंदाजी मार्क वर आपण बघितलं ना, तिसऱ्या षटकामध्ये यज्ञेश आलाय. सुंदर सुंदर आणखीन एक सुंदर चेंडू पाहतोय आपण. आता मॅच मध्ये पूर्णपणे जान टाकून दिलंय. मागे काय घडलं ते सोडून द्या, पुढे काय आहे त्याच्याकडे लक्ष करा. हेच तर ध्येय आहे आणि ते ध्येय लक्षात ठेवून यज्ञेशने काय कमालीचे 2 चेंडू फेकलेत. आता ऑन साइडला चेंडूला वळवलाय, चेंडू चाललाय पाहता पाहता अगदी लॉंग लेग सी मारे बाद आणि निलेशच्या बॅट मधून आलाय शानदार फटका. जय हनुमान पायगाव चषकातील दर्जेदार दमदार चौकार. अगदी मोकाच्या क्षणी आलेला हा चौकार. बघा या चौकाराने 2 चेंडूचं जे प्रेशर होतं कमी केलं, परंतु 3 चेंडू आणि 5 धावा. आणखीन चांगल्या चेंडूची गरज आहे. सामना वळवलाय परंतु संपलेला नाहीये. समोरला हवेत आहे झेल, पकडला जाईल का? हो हो, बघा मॅच मध्ये पुन्हा एकदा आता येते आई माऊली नागले संघ. तराजूच्या काट्याप्रमाणे मॅच रंगताना पाहायला मिळतोय. कधीतरी इकडे कधी तिकडे. मॅच मात्र संपलेली नाहीये. 2 चेंडू 5 धाव्यांची अजून सुद्धा पीरबावडी संघाला आहे. कमॉन डीजे. थँक्यू डीजे. अनिलजी मुकादम समाजसेवक पायगाव त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला देखील ढेर साऱ्या शुभेच्छा आलेल्या आहेत. आणि जास्तीत जास्त आपण बघितलं तर डीबीएन लाईव्ह ला देखील भरपूर शुभेच्छा आलेल्या आहेत आणि त्यांचा देखील आभार व्यक्त करतोय. आणि मंचावर इथे शुभागमन झालंय संजयजी लोखंडे, भावेशजी बाबर, एपी यांचा देखील ब्रँड अम्बॅसेडर ऑफ एपीएल आदिवासी प्रीमियर लीग चे या पर्वाचे ब्रँड अम्बॅसेडर म्हणून आपण प्रकाश चुमडा अर्थात अप्प्यानं पाहतो आणि त्यांचं शुभागमन आलेल्या सगळ्या पाहुण्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. रोहित आले तिकडे पाहिलं आपण तर मॅच फिरलाय नागल्याच्या संघाकडे असं म्हणायला हरकत नाहीये. कारण की आता चेंडू शिल्लक एक चेंडू 5 धाव्यांची गरज. काश्मा कालबारा मुकाबला या तो हार या तो पार. किसका होगा बेडा पार. 1 चेंडू 5 धावा. आकाशच्या उडतोय पक्ष्यांचा थवा. आणि पाहूया आता मात्र या मॅच वर पीरबाबा पापडी की नागले संघाची हवा. 1 चेंडू 5. जबरदस्त मुकाबला. आज पहिला दिवस आहे. हाय फाय 5 दिवस रंगणार आहेत. नो डाऊट अबाउट इट. दिस इज अ व्हेरी बिग थ्रिलर मोमेंट. दिस इज अ थ्रिलर मोमेंट. 1 चेंडू 5 धाव्यांची गरज. रोमहर्षक मॅच. बघा प्रेशर आहे, प्रेशर आहे. प्रेशर मध्ये कुकरची सिटी वाजते ना. आता इथे खेळाडूंची वाजेल की नाही वाजेल माहिती नाही, परंतु मॅच कोण जिंकतोय पाहूया. थोडासा काहीतरी सल्ला मशवरा केला जातोय. निर्णायक चेंडू आहे बघा, दोन्ही संघासाठी निर्णायक. एक संघाला मात्र आपण पाहू शकतो चांगला खेळ करायचा आहे. 1 चेंडू 5. धक धक.
ओहो फलंदाज रेडी नाहीयेत तिकडे आणि त्यामुळेच आपण बघतोय की हा एक चेंडू फेकायला भरपूर वेळ घेतला जातोय. बघा आपण IPL एक चेंडू पास जबरदस्त एक विनिंग शॉट म्हणजे सिक्सरच. कारण की वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनची नियमावली सगळ्यांना माहिती आहे. पुन्हा एकदा सांगू देतो की नो मिक्सिंग नो फिक्सिंग ओनली कंपल्सरी चेसिंग म्हणजे षटकारच ठोकायचंय तुम्हाला, दुसरा पर्याय नाहीये. तर पर्याय देतील तर मग ते गोलंदाज देऊ शकतात, दुसरं कोणी नाहीये. ओ आता मात्र ट्विस्ट आहे. आता चौकार आला तरी चालेल कारण की आता 1-5 होतं, 1 कमी झालाय. आता 1-4 मॅच आहे नक्कीच छान. जिंकेल कोण? मॅच आहे मजेदार. आता आपण पाहिलं जसं म्हणू शकतोय ना की बीच है मैदान, जंग ये जारी है, ये आने वाला वो वक्त ही बताएगा कि कौन किस पे है. बारी है 1 चेंडू आणि 4 धावा. हो पुन्हा एकदा तीच लाईन तीच दिशा. चाललंय काय मनामध्ये धडधड हृदयामध्ये धडधड. आहा इकडे नागले तिकडे पीर बाबा. जिंकेल कोण? चेंडू आहे 1. आता धावा 5 मधून तर 2 कमी केल्या. स्वतःची मेहरबानी गोलंदाजाची झाली कारण की 2 त्याने वाईट चेंडू फेकलेत. बघा आता काय घडलंय. एका बाजूने फलंदाज एका बाजूने गोलंदाज. फ्रेशर आणि फ्रेशरच पाहायला मिळत आहे. परंतु कोण मात करेल या मुमेंट वर? समोरला उडवला आणि सरळ डिपॉझिट केला. विनिंग शॉट. सामना जिंकला पीर बाबा पापडी संघाने. विनिंग सिक्सर. थैंक यू डीजे. इसलिए कहा जाता है ना कि मेहनत मौका देती है और किस्मत चौका देती है. और किस्मत का साथ हो तो हारी बाजू भी पलटी जाती है. आणि ते पलटून दाखवला. काय जबरदस्त आपण पाहिला तर सामना आणि पैसा वसूल मुकाबला पाहायला मिळाला. अभिनंदन पीर बाबा पापडी टीम. कारण की पराभवाच्या छाताडावर पाय देऊन आपलं अस्तित्व निर्माण केलंय त्याने. आणि नक्कीच या स्पर्धेमध्ये दुसरं सत्र असेल. दुसऱ्या सत्रामध्ये आपण पाहणार आहोत ओमसागर ब्राह्मणगाव टायगर स्पोर्ट्स बेबी पाडा. या सत्रामध्ये आपण बघितलं नक्की कोण कोणत्या संघावर वर्चस्व नक्कीच गाजवत आहे. कारण की मॅच महत्वपूर्ण असेल. मॅचला होईल सुरुवात परंतु आमचे डीजे ऑपरेटर आहेत सज्ज अमर कोळी फ्रॉम टेंबवली. त्यांच्याकडे जाऊया आणि त्यांच्या माध्यमातून थोडस आपण बघितलं जे गरमागरमीचं वातावरण होतं ना क्रिकेटचं, त्या वातावरणामध्ये आपण संगीतमय धून भरूया, गाणं ऐकूया आणि त्यानंतर